नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. संताजी हनुमंतराव जामदार, कंपोस्ट बहादुले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आपली जी आता झेंडूची व्हरायटी सर, झेंडूची व्हरायटी कोणती हो? कलकत्ता बियाणे. कलकत्ता बियाणे आहे की नाही? लागण करून किती दिवस झाले सर? लागून करून 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. 2.5 महिने. सरीतलं अंतर किती असं? 4 फूट आहे. आणि असं रोपातलं अंतर 1.25 फूट. 1.25 बाय 4 बाय 1.25. 4 बाय 1.25 लागले. 4 बाय 1.25. आता मी पाठीमागे सर जरा झूम करतोय. अगदी सगळी 4 फुटा सरी जी आहे अगदी जुळत आलेली आहे. जुळत आलेले हे की नाही? हो. झेंडू हे पीक सर तुम्ही किती वर्षापूर्वी करताय? मी 20 वर्ष झाले आता झेंडू पिकातच आहे. एसीटी वैदिक वापरायला लागले तर किती वर्षापासून वापरतोय सर? 2 वर्ष झाले. कंटिन्यू 2 वर्ष. जे पीक आपण करतोय त्यात आपल्याला यश मिळतेच. यश मिळते 100%. असं कधी झालं का आपण जे एसीटी वैदिक वापरलं आणि त्याला रिझल्ट आला नाही आणि त्यात आपण फेल गेलो? नाही, असं काय झालं नाही. असं एकही पीक नाही? नाही, एकही नाही या 2 वर्षात. 2 वर्षात एकही पीक असं झालं नाही? नाही. हो. आता बघतो सर, ही लागण किती तारखेची? ऑक्टोबरची. म्हणजे थंडीतलीच आहे. आता पण थंडी किती आहे सर? आता थंडी टेम्परेचर 12 आहे आता. आले आहे की नाही? आणि धुकं किती वाजेपर्यंत असते हो? धुकं 10 वाजेपर्यंत. किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. पुढचं सकाळी मी येताना सर दिसत नाही. 5 फुटाच्या पुढचं दिसत नाही. हो. एवढ्या खराब वातावरणात ह्या झेंडाची परिस्थिती काय व्हायला पाहिजे होती हो? ही व्हायला पाहिजे होती खराब, पण आपल्या त्या एसटी वैदिक मुळे होऊ शकत नाही. आता हे जे बघतोय सर, अगदी फुटवे बघतोय आपण खालीपासून ते वरपर्यंत एकसारखी फुटवे फुटवे भरपूर आहेत का नाही? भरपूर. ही फुटवे संख्या जर मोजायचं म्हणलं तर शक्य आहे का? नाही, शक्य नाही. हा, शक्य नाही. आता ह्याला फुलं पण मोजा असं जर म्हणलो, आता ही फुलं एवढ्यातलीच वरच्यावरच असे 25 आता मोजा येतील. वरच्यावर एका कोपऱ्यातली नुसते एका नुसते आहे की नाही? आता ह्याचे तोडे किती झाली आतापर्यंत? 6 तोडे झाले. 6 तोडे. आजचा 7वा होणार. आता किती दिवसात एक तोडा होतोय? 5व्या दिवशी. कंटिन्यू 5व्या दिवशी तोडा होतोय. 3 टप्पा केलं त्याने. रानाचे 3 टप्पे केले. अशी आपली लांबडी पट्टी असल्यामुळं 3 टप्पे केले. म्हणजे सबलाईन 3 टाकलेले. 3 टाकलेले आहे की नाही? हो. हे किती गुंठ क्षेत्र आपले? 40 गुंठ. 40 गुंठ. आतापर्यंत ह्याचा माल किती निघाला सर? आतापर्यंत आजचा तोडा केला की 60 टन 500 किलो होणार. 6.5 टन झेंडू. बर. आणि आजचा दर काय चालू आहे सर? आजचं मार्केट 100 रुपये आहे. 100 रुपये किलो आजचं 100. आणि ह्याच्या मागलं जे होतं ती 40, 50, 30. 30च्यात काय मार्केट आलेलं नाही. कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 100 पर्यंत 100 पर्यंत गेले. तर आता पण ह्या 40 गुंठ क्षेत्रात किती पैसे झाले सर? आतापर्यंत बघा 192 पात्र झाले आतापर्यंत. बर. आणि अजून तर 3 आठवडे राहणार आहे पुलाट. आता हे तोडा करून किती दिवस झाले? हे तोडा करून आजचा 5वा दिवस आहे का? म्हणजे आता तोडायला आले. आज दुपारी तोडणार. आता असं वाटतंय सर की हे प्लॉट आता आपण थांबवलाय का काय? तोडलाच नाही असं वाटतं. पाठीमागे सर बघितलो सगळी फुलं दिसतात सगळी. बरोबर. हा एकच प्लॉट नाही, एकच गल्ली नाही. तशी कुठली जरी गल्ली घेतली, कुठली गेले तर एक समान येणार आहेत की नाही? हो. तर ह्या प्लॉट मध्ये पुन्हा सक्सेस होण्याचं कारण काय आणि काय काय वापरलं जरा सांगायचं? कृषी अमृत वापरलं, पुन्हा SSM वापरलं, आणि वर्ण स्प्रे घेतलेत. बर. काय काय? कॉप चार्जर, फूड चार्जर, एनर्जी बुस्टर. बर. आणि हे फ्लावर चार्जर. बर. हे सगळं स्प्रे झाले. सगळे झाले. बेसल डोस किती झाली सर आतापर्यंत? एकच बेसल डोस. एक बेसल डोस एकच झाला. बेसल डोसचा फायदा काय? SSM आता आपण ह्या वर्षी वापरल्यामुळे झाडामध्ये ताकद आली जास्त. रोगाचं प्रमाण 70% कमी. SSM मुळे अगोदर पण आपण वापरत होतो. SSM वापरल्यामुळे जादा ताकद आली झाडांना. एक्स्ट्रा एनर्जी मिळायला लागली. एनर्जी मिळाल्यामुळे काय झालं, माल पण निघाला आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगाचं प्रमाण कमी झालं. 70% रोग कमी झाला. आता हे जे आपलं रान आहे सर, नदीपासून किती अंतरावर आहे? 50 फूट आहे. नदीपासून 50 फूट आहे. ह्या रानामध्ये पाणी किती होतं? पाणी 9 दिवस होतं बघा. 12 फुटानं पाणी ह्या जमिनीपासून 9 फुटाचं. आता ही उसाची हाईट किती आहे? ही हाईट असेल 10
12 फूट आहे. ऊस पूर्ण बुडला होता. ऊस पूर्ण बुडले होते बुडलेलं त्यावेळेला होतं. बुडले हे होते. ऊस कोणाचा आहे सर? पलीकडे शेजाऱ्यांचा शेजाऱ्यांचा घेतलेला आहे. म्हणजे केमिकलचा ऊस आहे. केमिकलचा आहे पूर्ण ऊस आता ते. हा जर ऊस बघितला सर तेव्हा तर करपा लागूनच आहे, पूर्ण करपा आलेला आहे पूर्ण करपा आले आणि त्याची म्हणावी तशी ग्रोथ झालेली ग्रोथ झालेली नाही. का झाली नाही की ते ह्या पुराचं रसायनामुळे. पाणी हा. आणि रसायनचं रसायनचं आहे. क्षेत्र एकच आहे, क्षेत्र एकच आहे. पाणी पण एकच आहे, मध्ये फक्त बांधच बांधच आहे, दोघांच्या मध्ये बांधच आहे. हो. ज्यावेळेला सर पुराचं पाणी येऊन जाते हा. त्याला मातीची जे प्रतवारी बघायला गेलो तर उंचावती का ढासा आहे तो? हे होते ढासळते. ढासळती. ढासळते. आता आपलं जर पीक बघायला गेलो तर अगदी तजेलदार आहे. एकदम कसं काय बरं, कसं काय हे शक्य झालं? ह्याच्यामुळं वैदिकमुळं वैदिकमुळे होय. कधी बेसोल डोस वापरलो आपण? आपण लावल्यानंतर 35 दिवसानंतर बेसोल डोस दिला. बेसळ डोस दिला. बेसोल डोस एसएसएमचा बेसोल डोस यावर्षी आपण नवीनच वापरला. नवीन, पहिल्यांदा त्याच्या वापरला. अगोदर आपण RNPH कृषी हे अमृत सगळं हे कृषी सगळं अमृत वापरत वापरलं. होतो. हो. परंतु एसएसएमचा वापर केल्यामुळं हा. काय बदल जाणवले ह्या वर्षी? तणाचं एक कमी झालं, 50% तण कमी झालं. तण कमी झालं. तण आता सर कमी बघतोय आपण हा. जरा हे तण बघतोय. बघा इथं तुम्ही. पूर्ण कुठली जरी सरी घेतली हा. तर ह्यात तण कुठं काही दिसत नाही, नाही दिसत. है की नाही? आणि ह्या वर्षी जर पाऊस बघायला गेलो, पाऊस किती पडला हो? पाऊस भरपूर आहे, 3 विक्रमी महिने पाऊस कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस. पाऊस कंटिन्यू आता आमच्या ह्या रानात सर 12 फूट पाणी होतं. होय 12 फूट 12 फूट पाणी होतं म्हणल्यावर पाऊस किती पडला हे कल्पना कल्पना करू. पलीकडचं होय, आहे. पलीकडे. किती दिवस पाणी साठलं होतं यात? 9 दिवस होतं बघा, कंटिन्यू पाणी आहे तसं होतं पाणी. होतं. हो. त्यावेळेला जर बघायला गेलो तर पूर्ण दलदल झाली दलदल, असतात. त्यानंतर किती दिवसानंतर लागण केली आपण? 15 दिवस आहे पूर येऊन पूर गेल्यानंतर. वसरल्यानंतर लगेच 15 15 दिवसात दिवसानंतर लागण केली. लगेच लागण केली. एवढ्या गारवा असल्यानंतर रानाची जी प्रतवारी आहे, आता बघायला गेलो गारवा रानात असल्यानंतर हा. पीक येत नाही. पीक येत नाही, पीक येत धरत नाही. नाही. पिकअप धरत नाही किंवा अजून त्यानंतर पण पाऊस पडला आणि पडला होय. त्यानंतर पण ह्याचा वळीव पडलाच आपल्याला. पडला की नाही? पडलं, भरपूर त्यानंतर पडलं. जर थंडी बघायला गेलो तर थंडी पण किती? भरपूर आहे. थंडी पण भरपूर आहे. होय. आता 12 हे आहे टेम्परेचर आमच्याकडे आता. 12 मध्ये आहे, 12 वर आलेला आहे. होय. म्हणजे किती थंडी असेल आपण कल्पना पण कल्पना करू करू शकत शकतोय. नाही. आणि धुक 10 पर्यंत असते. 10 वाजेपर्यंत. आता 10 किती वाजले सर? आता तरी 1च्या आसपास होतं. 12-51 झाले. म्हणजे 2 तासच झालं दैवार दैवार हटून आहे की झालं. नाही? हो. पाण्यावर जर बघायला गेलो सकाळी तर पूर्ण पाणी असते. पूर्ण पाणी असते. तर एवढ्या खराब वातावरणात एवढं जबरदस्त अजून क्वालिटी टिकून आहे. हो टिकून आहे. आणि किती तोडे झाले म्हणलं सर आता? 6 झाले आता. 6 तोडे. हो. आता पण आता पण आपले हायेस्ट तोडे किती झालेत? हायेस्ट लय झालं तर आमचे 5 किंवा 6 व्हायचे. व्हायचे. आणि अगोदर पुढे केले घायला तर यायचा मग तो. घायला म्हणजे यायचा. शेवटी ते. बर आणि ह्याच्यामुळे कसं आहे 10 तोडे परफेक्ट होते. परफेक्ट. आणि खर्च कमी. मेन पॉईंट आम्हाला समाधान कोणतं आहे, हा. खर्चात बचत आहे आमची कसं काय बरं? कसं काय आता उत्पादन वाढते म्हणजे खर्च उत्पादन वाढला वाढलं की हा. पण तेवढी ताकद आहे ना आपल्या वैदिक मध्ये. बर. आणि एसएसएम मध्ये पण ताकद आहे आपल्या. आता एसएसएम जे आपण ऍडिशनल दिलं हो. त्यात आता रोगाची बचत झाली. बचत रोग अजिबातच नाही. रोग नाही, तणाची बचत झाली. झाली. आणि हे उत्पन्न वाढलं आपल्याला. आता रोग म्हणायला गेलो तर आता झेंडूवर मुख्य रोग कुठले हो? करपा. करपा आणि नागाळी. नाही करपा आणि कांडी करपा. कांडी करपा. काय ह्या दोन्हीच्या पुढे काही चालत नाही. नाही. नाही मग ह्याच्यामुळे काय होते आपल्या हा. वैदिक मुळे हा. तुमचं झाड खराब होत नाही. हा. एकही झाड ह्या एवढ्या प्लॉट मध्ये एकही झाड तुम्हाला खराब दिसणार नाही. मेलेलं म्हणजे मर लागले असं मरीचं हा. मरीचं करपा अजिबात वगैरे काय करपा नाही. मेलाय असं अजिबात असं नाही. एकही मिळणार नाही तुम्हाला. आता बऱ्यापैकी आपण जसं बघायला कांडी गेलो. करपा मी जास्त प्रमाण असतं पण कांडी करपा कुठे दिसतच नाही यांच्यात. है की नाही? अजिबात कुठे दिसत अजिबात नाही. आता आपण जर बघायला गेलो मार्केटला तर आलं जसं लागतंय तसं आता झाडं मरायला लागले झेंडू. हो, झेंडूची म्हणजे मरीची संख्या वाढायला लागली. आता आपण ह्या रानामध्ये सर किती वर्षाला वापर करतोय म्हणला? ह्याच रानामध्ये 2 वर्ष झाले दुसरं पीक आहे. ह्याच रानामध्ये कंटिन्यू वापर करतोय. Continue वापर. त्यामुळे मातीमध्ये माती काय बदल एकदम झाला? हे झाली, पुसली झाली म्हणजे एकदम. आता ह्या रानाचं पाणी देऊन किती दिवस झाले? पाणी देऊन आजचा 3रा दिवस आहे बघा. म्हणजे पूर्ण ड्राय कंडिशन मध्ये आलेला आहे. होय होय. आता ही जर मुळी आता इथं तुम्ही ढेकूळ काढला सर, ही जी मुळी ही जर हातात घ्या बरं सर. मुळी किती मुळी आहे बघा बरं. भरपूर आहे. है की नाही? आणि कशी मुळी ह्यात नेमॅटोड वगैरे काय दिसतो? नाही काय दिसत ही एकदम फ्रेश मुळी आहे. एकदम फ्रेश आहे. अशी मुळी कधी आधी चालायची का? नाही चालत. आणि तुम्ही सहज काढले सर माती? सर हाताने नुसत्या. है की नाही? हाताने आधी सगळ्या क्षेत्रात आपलं टोटल क्षेत्र किती सर? 6 एकर आहे. 6 एकर. त्यामध्ये काय काय पीक आहेत सध्या? आता एक झेंडू 1.5 एकर आता. हा. वांगी 1 एकर येतात. हा. गहू 1 एकर आता. बर. आणि बाकी अजून ती खोडवायला काय वापरलेलं नाही मी. बर. पण आता ते जाणार खोडवा. टोटल किती एकर क्षेत्राला एसरी वैदिकचा वापर? आता 4 एकराला चालू आहे. सगळ्याला चालू आहे. सगळ्याला चालू आहे. तर आपल्या भागात जे काय तरकारी शेतकरी किंवा ऊस शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
सगळ्यांना आम्ही येत्यात विचारत्यात वापरा म्हणून सांगितलंय. उसाला वापरा, माळव्याला घ्या, काय पण घ्या, किंवा जनावरांच्या तुम्हाला जनावर गोठा असला त्याला पण मिल्क चार्जर वापरा. मग ते एक एक कसं आधी आमचा अंदाज बघून थोडी थोडी लोक वापरायला सुरुवात करायला लागल्यात. आता आपल्या गावात बघितलं तर किती टक्के लोक वापरायला चालू केली? आता 30% आहेत बा वापरायला चालू करायला. सुरुवात तुमच्यापासून झाली? सुरुवात कोळी यांच्याकडनं, कोळीचे उत्तम कोळी आणि ग्रुप शेतकऱ्यांचा आहे. आम्ही 5 जण तर आता आहे इथं. सुरुवात तुम्ही 5 जणांच्या पासून सुरुवात 5 जण. आता किती टक्के झाली सर ती? गावातल्या 30% लोक वापरायला आहेत आता. असं जर प्रत्येक शेतकऱ्यानं जर ही टेक्नॉलॉजी वापरली तर काय होईल? काय वाटतं? शेतकऱ्याच कल्याणच होणार आहे ना, खर्चाचा बचत होणार आणि रासायनिक आपण होणार. फवारणी आपण किती दिवसात एकदा घेतो सर? 15 दिवस घेतच नाही. काय म्हणलं? अनेक 15 दिवस महिन्यात 2. आता 3 महिने झाले. कालच्या 20 तारखेला आतापर्यंत 3 फवारण्या फक्त झाले. 3च. आणि एक करणार तेवढ्यात मला पुढात शेवटच झालं बघा. कारण मी सुरुवात 3 आठवडे महिन्यात झाल्याशिवाय फवारणी घेत नाही लावल्यापासून. जितकं काळी जुनवान होईल तुमची तितकं निभार, तितका रोगाला तुमचं कमी पडणार. आणि तुम्ही दुकानदारा जर ऐकून जर केलं तर 5व्या दिवशी सगळं करत गेला जा, शेंडा कवळली की आली याला की तुमचं तुम्ही त्याचं संपला लक्षात घ्या. किंवा आम्ही अनुभव घेतला. आता माझा प्लॉट आता आहे, आता 30 गुंठ आहे, सॉरी 30 दिवस होईत आल्यात, पण अजून त्याला एकच फवारणी घेतली वांग्याची. वांग्याच्या प्लॉटला 30 दिवसांनी एकच फवारणी घेतली आता पहिली. आता महिना होईत आलाच मला, आणि आता डोस पण आता टाकणार आहे मी. नक्की खरं बोलताय का खोटं बोलताय? खरं काय सांगतो? होय. आणि 700 झाडात 11.5 टन गेल्या वर्षी माल काढलाय मी. वांगी सगळं पूर्ण वैदिकवर. आणि असल्या 51 किंवा 49 टेम्परेचरला आमच्याकडे 100 किलोला 5% निघत होता माल. सॉरी किड किती? 5%. 100 किलोला 5 किलो किड निघत माझी. फक्त लोकांचं आता काय बघायला गेलो तर 50% किड आमची निघत नाही. ह्याची किमया फक्त वैदिक मुळे, रामसरांच्या मुळे, बाकी काही नाही. तर आपल्या भागात बऱ्यापैकी ऊस शेती आणि तरकारी शेती कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर आहे. इथं ऊस क्षेत्र जास्त आहे. तरकारी पण केली जातं, परंतु आपण कमी प्रमाणात आहे. कमी प्रमाणात बऱ्यापैकी लोक करतात. काय नाही? तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? वापरा म्हणून सांगणार आम्ही. कृषी अमृत ती वैदिकचं आणि SMAचं पण वापरा. SSM. आणि तुमची शेती ही करा, विषमुक्त करा. अगोदर किती दिवसाला एकदा फवारणी घेत होतो? आधी माझ्या टोटल 10 फवारण्या व्हायच्या. ज्यावेळेला रसायनावर प्लॉट माझा असायचं तेव्हा 10 फवारण्या व्हायचे. त्यांचं देणं आणि बायकांचा पगार, आपल्या कामगारांचा, एवढंच आमचं भागायचं. आलं तर थोडं पैसे घरी येत नव्हतं. आता तसं नाही. आता आम्हाला 60% प्रॉफिट राहते. 60% प्रॉफिट राहते. आता ह्याचा 16 महिन्यात ऊस गेला तर 2 लाखाचा होती. म्हणजे 19 महिन्यावर पैसे आम्हाला पडणार. पण आता 4 महिन्यात आम्हाला 2.5 लाख जर उत्पन्न झालं झेंडूचं, तर त्यातनं लय झालं 60 ते 70 हजार रुपये धरा खर्च. 70,000 धरा. बाकी 1,80,000 नीट मिळतात 4 महिन्यात आम्हाला. 4 महिन्यात. आणि तीच आम्हाला ऊसात मिळवायला झाले 19 महिने लागतात. मग असं वर्षाला मी 4 त्रिकून 12 3 पिकं घेते. किती पट उत्पादन झालं सर? झालं की बघा की 7 पट 8 पट झालं. आणि ह्याच्यानंतर झेंडू काढणार मी भेंडी घेणार आहे. कारण ह्याचं सगळं जे घातलेलं आहे आपण, ठीक आहे, सगळं जायत नसते. आम्ही लगेच परत काय करतो, थोडं विश्रांती द्यायची आणि परत भेंडी घेणार आहे बघा. आणि भेंडी पण सक्सेसफुल होणार आहे. आज सांगतो मला. प्रश्नच नाही, विषयच नाही. आणि आता वातावरण इतकं खराब आहे ना, सध्याचं जीवन म्हणजे औषध आहे सगळं. आता औषध आहे, ज्याचं काही आहे तेच आहे. आणि जरी आता रामसरांचं जर नसतं तर रासायनिक शेतीचं राहणं इकायचीच पाळी आली ते आम्हाला अशी. आणि दुकानदार गाडीतून फिरला आणि शेतकरी रस्त्यानं सायकल चालत गेला असता. एवढं मी आज सांगतो तुम्हाला. सगळं शेतकऱ्यांचं कल्याण व्हायचं असेल, शेतकऱ्याचं कल्याण व्हायचं असलं तर आपल्याला हे चांगलं आहे. वैदिक शिवाय दुसरा पर्याय नाही त्याला. तर रामसरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, तर रामसरांनी तुम्ही काय संदेश द्याल? काय नाही, रामसरांनी जे केलंय, एक काय परमेश्वर कसं असतात ना, तसं रामसरांना मानायचं आपण. रामसर जी सल्ला देतील ती तुम्ही करा. कुटुंबाला असून दे, तुमच्या इतर मित्रांना, नातेवाईकांना सांगा. आणि तुम्ही शेती 1 नंबर करा. आणि भावी पिढीला शेती शिल्लक राहणार आपली.
है की नाही? नाहीतर शेती शिल्लक राहणार नाही. बरोबर. पुन्हा शेती करायला पाहिजे पण आपल्याला त्यावेळेस शेती मिळणार नाही. सर आपल्याकडे पैसा किती जरी असला तर आपण माती निर्माण करू शकतो नाही का? करू शकत नाही आपण. टाटा बिर्ला असू दे, धीरूभाई कोणी अंबानी असू असू दे, दे. माती निर्माण 1 इंच तर कुठे माती आपण तयार करू शकतो नाही का? करू शकत नाही है की आपण. नाही? नाही आहे ही माती ती जिवंत आपली ठेवणं. वाडवडिलाची पुण्य आहे तशी राम सरांची पुण्य आहे म्हणायचं. हा. एक आशीर्वाद असतो ना वाडवडिलांचा, बरोबर आहे. लक्ष्मीचा कसा तसा हे राम सरांचा आशीर्वाद म्हणायचं. हा. म्हणून आपण तारलं गेलो होतो. मी तर तारलोय बघा. आमची आता माझी मुलगा आणि मुलगी हा. पूर्ण शिक्षण आहे ते ह्याच्यावर आहे. है ना? आता माझ्या मुलगीला 96% 10वीला. अरे बापरे, फक्त अभिनंदन. झेंडूच्या पैशावर पूर्ण शिकलेत आतापर्यंत. बघा आणि आता मुलगा पण आता 10वीला आहे माझा. तो पण आता नाही म्हणजे 94 ते 95% पाडणारच. अनुभव बघायला गेलो तर प्रत्येक शेतकऱ्यांना हा जर अनुभव ऐकला ऐकला तर 100% कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. राहणार नाही. राहणार नाही. आता शेतकरी सर फायद्यात आहे का हो? नाही हा. नाही. माझे कोरोनाच्या काळात मी कलिंगडी केली हा. ते 70,000 रुपये उधारी झाली. हा. कलिंगडी झाली 90,000ची. कोरोना काळातलं अजून मी कर्ज फेडतोच म्हणा. अजून थोडं आहे माझ्या वाचून. बर कोरोना सलग 2 वर्ष कोरोना आला. बरोबर. आणि दुकानदारावर काय परिणाम झाला नाही. नाही. तिने 70,000 बेनिफिट माझा झाला सुरुवातीपासून बेसळ डोस पासून खर्च झाला. शेवटपर्यंत 17,000 रुपये खर्च झाला. खर्च झाला. आणि माझा इन्कम झाला 90,000. फक्त 20,000 रुपये शिल्लक 20,000 रुपये नुसतं मिळाल्यात मला. बघा. आणि अक्षरशः असल्या उन्हातानात कोरोना काळात पळून सुद्धा आमचा काय उपयोग झाला. पण ही जी आता आहे आता आठवड्याला 30,000 रुपये पट्टी येते मला. आठवड्याला 30,000 रुपये. 6व्या दिवशी 30,000 रुपये घेऊन जायचं माझ्याकडे. आता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला गेला बघ तर सांग. पैसे देऊन तर मिळतो का आनंद? नाही मिळत नाही तो. हा? आता उद्या आता आज तोडा केला. हा. आता आज 150 किलो तोडला हा. की उद्या येताना 9 ते 10,000 रुपये घेऊन येणार. 90 रुपये 100 रुपये मार्केट आहे. तुम्हाला गणित घावले म्हणा. गणित गावलंय आम्हाला है का मार्केटचं. परफेक्ट. अहो हे सर फुल एवढं मोठं आहे तोडायला काय आता आवडीच जर बघायला गेलो ही फुल मला तोडून दाखवा बरं. बरं. हा, बरं. कट कट तोडतोय आज. कसा आवाज येते हो. फटाफट. कट कर. आणि जरी असं एक केलं जा तरी काय नाही. आहे तसं आहे तसं फुल हा? राहतं परत. कसं करता कसं करा हो का? काय नाही. पूर्ण प्रेस केलं तुम्ही हा का? पूर्ण येतं. बॉल असते ना हा, हा. आपल्या बॉल वाणी होते. आहे तसं परत आणि होते. अजून हाय असं झालं काय आज आहो. अजिबात हे सेफ बिघडलं नाही काय नाही. कोण? हे जर केमिकलचं फुल असं काय झालं असं एकदम शिरापते ती परत. चुरवते 4 ती. दिवस तोडल्यावानी वाटते ती. है का पण नाही? हे नाही. किती हे दिवस चालते? 5 दिवस फुल राहते. आमच्या असं? व्यापारी जे आहेत ना घेणारी हा. फुलवाली हा. ती सांगते 5 दिवस फुल राहते. असं. हाय सर हाय असं राहते. काय व्यापाऱ्यांना रेट पण. मध्ये किती वाढवून मिळते सर आपल्याला? 5,000 रुपये तर नक्की मिळतात इतर. किलो मागं? होय किलो मागे मिळतात आम्हाला. आणि आमचे वाट बघतात किंवा फोन करतात बरं. आम्हाला तुमचा उद्या माल पाहिजे बरं असं आहे. म्हणजे वेटिंगला वेटिंगला होय. आता रत्नागिरीला पण जातो, कोल्हापूर मार्केटला पण जातो, वडगाव मार्केटला वडगावच्या माळ्यांच्याकडे पण जातो. बरं. पण लोक समाधानी है ना म्हणजे गॅरंटीने माल घेतात. बाबा ह्या माणसाचा माल गॅरंटीने चांगला आहे. फक्त वजन सुद्धा बघत नाहीत. हा. एवढा विश्वास आहे व्यापाऱ्यांचा आमचा. बरं. आणि जे आम्ही मार्केट म्हणतो पुढल्या आठवड्यात होणार हा. किंवा ते आम्ही बसलो चहा प्यायला हा. एकामेका चर्चासूत्र चालू असते. हा, हा, तर ते आमचं परफेक्ट जुळते दोघांचं पण, व्यापाऱ्यांचं पण आणि शेतकऱ्यांचं पण. बरं, मग ते म्हणते तुम्ही यात किंग झालाय म्हणून तुम्हाला यातला अनुभव आहे. बरं. असं आहे. जे एवढ्या झेंडू महत्वाची गॅरंटी आहे. झेंडू किंग म्हणाला काय झेंडू हरकत नाही. किंग. आणि दुसऱ्याला पण आम्ही सल्ला प्रामाणिकच देणार, खोटा काही देणार नाही. नाही बाबा निघालाय 2 टन आणि 4 टन त्याला सांगायचं आणि त्याला पालतं घालायचं हा. ही पण आमच्या बुद्धीला पटत नाही. अगदी बरोबर. आणि पूर्ण देवाला आम्ही माल तसा देतो. मी 1 रुपया घेत नाही. बरोबर. आता परवा दत्त जयंती झाली 100 किलो दिला हा त्याचा फ्री मध्ये. जरी 100 मार्केट असलं तर 1 रुपया घेणार नाही. बरं. आता परवा बहादुल्यात आमच्या महादेवाचा कळस काल बसवला, बर त्यांना पण 50 किलो तसाच दिलाय. बरं. पण पैसे घेत नाही. बर लोक काय म्हणतात येऊन तोडून घेऊन जावा आणि पैसे द्या. पण हा. आम्ही तसं म्हणत नाही. हा. कारण देव आहे तर आपण आहे. आपण आहे बरोबर. आता दत्ताच्या परवा दत्त जयंती झालीच हा. तेव्हा मार्केट टाईट असते, कोणी फुलं देत नाही. बरोबर. पण आम्ही 100 किलो तशी फुलं देतो आणि वर्षाला ती काय एकदाच द्यायची अशी काही नाही. दरवर्षी कोण मी तर आता हे वैदिकचं बंद करत नाही बघा. जोपर्यंत मी शेती करणार हा. तोपर्यंत आम्ही सही बंद करत नाही. आणि दुसरी 4 तयार करणार. बरोबर. असं आता आमचे माझे साडू पण आहेत सांगली जिल्ह्यात, हा. सासरवाडी बेळंकीत आहे. त्यांना पण आम्ही सांगितले सल्ला दिलाय बरं. तुम्ही वापरायला चालू करा आणि तुम्ही आता बागा बंद करा म्हणून सांगितले. 4-4 लाख रुपये घालून तुम्ही काय आता वर येत नाही. हा, हा, हा. मग तिने पण ते करतो म्हणतात सीझन बसणं बरं. निम्मा ऊसन निम्म हे आणि थोडा झेंडू करा म्हणून त्यांना पण सांगितलं आम्ही. जे तुम्ही कारण 4 लाख घालतात हा. आणि त्यांना 6 लाख सुद्धा येणं झाल्यात आता. बरं. त्या दुकानदाराचीच भरवायला लागलेत ना. त्याच्या तुमचा आणि आयुष्याने बरबाद औषध मारून बरोबर, ती बरोबर, अगदी बरोबर. एवढा त्यांना आणि सल्ला दिला आम्ही. जे तुम्ही आता. प्रचार सुद्धा करायला लागले प्रचार पण आम्ही करायला लावले. जे स्वतःचा फायदा झाला तो इतरांचा पण इतरांचा व्हावा. पण होऊन दे ना. हाच हीच तुम्ही अपेक्षा. तुम्ही शांततेत जगला तर कुटुंब शांततेत आहे ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. रखरख करून काय उपयोग नाही होते याचा. बरोबर. असा विषय आहे बघा तो.
की त्या- तुमचा जर अनुभव बघायला गेला तर अगदी अफलातून आहे. अफलातून, प्रत्येक शेतकऱ्यांचा हा अनुभव ऐकला तर हा. अगदी चकित झाल्याशिवाय राहणार चकित झालाय नाही. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.